देवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा तू घाल पोटी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला मी निघतो ऑफिसला. संध्याकाळी करूया ना विसर्जन? हो मी आल्यावर करूया मग. निरंजन पण असतील ना विसर्जनाला? माहित नाही काका, कारण ते त्यांना नवीन काम मिळालंय ना, त्याच्याच मागे आहेत ते. आज पण सकाळी लवकरच गेले. हो डबा भरते. हा घेऊनच जा. हो. चहा देऊ का रे गोडभर? नाही नको नको, गोडभर म्हणता म्हणता खूप चहा होतो दिवसभरात. भैयासाहेब तुम्हाला? हा द्या अर्धा मला. अरे काय शोधताय तुम्ही? माझं एक महत्वाचं पुस्तक सापडत नाहीये मला. स्वानंदी मला नाही माहिती. तुम्ही ना आजकाल खूप वस्तू हरवता. ऑफिस मध्ये एकदा चेक करा. अगं स्वानंदी, यांचंही एक पॅकेट मिळत नाहीये. म्हणजे सकाळी निघताना खूप शोधत होते ते. मला म्हणाले कुठल्या तरी महागड्या फुलांचं बियाणं आहे ते. मी म्हंटल संध्याकाळी येऊन शोधा. मी काय काय करणार, आणि आपल्या वस्तू त्यांना व्यवस्थित ठेवायला नको का? वहिनी माझं पुस्तक नाही सापडलं तरी पण चालेल, आधी पाकिट शोध. नवीन काम सुरू झालंय दादाचं, ते महत्वाचं आहे. अरे मुलांनो, माझी ही रुद्राक्षाची माळ मिळत नाहीये कुठे. काका त्या बायकांना सांगा, त्या लगेच शोधतील. बरोबर आहे, पण असं नुसतं सांगून फायदा नाही. आधीच नकाराचा सूर धरलाय बघ दोघींनी. हो थांबा मी शोधतो. नाही नाही, तुम्ही जा कामाला. आम्ही सांगतो यांना. काम करून घेण्याची कला असते आणि ती जमते आम्हाला. ओ डबा दे. नीलबाळा हा जरा थांब रे. भैयासाहेब चहा घ्या. मी काय म्हणते, मला सोडतोस का रे? तुम्ही कुठे निघालात? अरे यांना जरा बघून येते ना. संध्याकाळी येते विसर्जनाला. हा भैयासाहेब जाऊ मी? हा जा तुम्ही, संध्याकाळी या. हो हो नक्की. वची मावशी माझी बॅग घ्या ना फक्त प्लीज. हो देते. नमस्कार. अरे राहू द्यावर. चला शुभम मावत. येते. ए बुलीनो येते ग. ललिताला सांगा. हो चला. ए येतो ग काका, येतो. बाय. बहिणी काय करू ती अंगठी घेऊन? जाऊ दे. स्वानंदी, पण ती मूर्ती मिळणं गरजेचं आहे बघ. मी आहे तुझ्यासोबत. चल. काका वहिनी यांचं पुस्तक सापडलं मला.
भैयासाहेब, तुमची रुद्राक्षाची माळ शेवटी आम्हाला सापडली. स्वानंदी, बियाणं. अरे वा, ललिता, पण नाही मिळत आहे ती मूर्ती. आता काय करायचं? आणि तेवढ्यात ती मूर्ती त्या स्वानंदीला मिळाली तर? नाही आपल्याला नाही मिळाली ना तरी चालेल, पण तिला मिळता कामा नये. तिला मूर्ती मिळाली तर अंगठी पण तिच्याकडे जाईल, आपल्याकडे नाही. हो, नाही नाही, अगं पण अंगठी जरी तिच्याकडे गेली ना तरी ती घालणारी थोडीच. ती जेंट्सची अंगठी आहे, शेवटी ती मिळणार आपल्या इंद्रनीललाच. हो, पण ती स्वानंदीमुळे त्याला मिळालेली असेल, मी दिलेली नसेल. त्यामुळे ती सतत खुपत राहील माझ्या डोळ्यामध्ये. त्यामुळे तिला मूर्ती काही मिळता कामा नये. त्याला काय म्हणतात माहितीये ना? स्वतःच नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करणे. मला टोमणी मारण्यापेक्षा बाहेर जाऊन बघा त्याला मूर्ती मिळाली का. हो, पडाल त्या बॅगेत, नीट जा. काय करताय? काय झालं? नाही मिळाली असून. एक मिनिट. माझ्याकडे एक चांदीची मूर्ती आहे. हे बाई, नुसती चांदीची मूर्ती नकोय, तिच्या खाली शिरखेड असं लिहिलेली हवी आहे. लिहिलंय त्याच्या खाली शिरखेड असं लिहिलेलं आहे. म्हणजे मीच ती आणली होती शिरखेडच्या वाड्यात. कमाल आहे बाई तुझी, धन्यस. चांदीची मूर्ती म्हणून मी घेऊन आले होते. हिऱ्याच्या अंगठीसाठी देऊन टाकायला काही हरकत नाही. एक मिनिट, पण भैया साहेबांचा संशय तर माझ्यावरच येईल ना. असं कसं संशय येईल त्यांना? मूर्ती लपवण्याआधी ती त्यांच्याकडेच होती ना सकाळपासून, त्याच्यानंतर त्यांनी लपवलेली आहे. आणि शिरखेडच्या वाड्यातनं कधी काळी मूर्ती गायब झाली काय लक्षात राहणार आहे त्यांच्या? एवढ्या मोठ्या समुद्रातनं ग्लासभर पाणी काढलेलं समुद्राला कळणार आहे का? हो, ते खरंच. शोध मूर्ती लवकर. मिळाली का? मिळाली. चला आता लवकरच माझ्या पोटात हिऱ्याची अंगठी येणार. हीच आहे ती मूर्ती. ललिता, ते भैयासाहेब माझ्यावर किती चिडलेले असू देत, पण जहागीरदारांची लक्ष्मी मलाच धार्जिणी आहे. आज आम्ही तुम्हाला हॉटेलात जेवायला घेऊन जाणार. हे मला एकदा घेऊन आले होते. अरे वा, काका या. हो, पाणी प्या. भैया सर दिसल्यासारखं काय चेहरा करताय? इकडे बघ, लगेच बघू नको, हळूच बघ.